बाथरूममध्ये केस, उशीवरती केस, कंगव्यात केस, घरभर केसच केस. इतके शॅम्पू बदलले, सिरम लावले, तेल लावलं तरी हेअरफॉल काय थांबत नाही. जर तुमच्यासोबत सुद्धा ही सेम गोष्ट होते तर मैत्रिणींनो, हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण मी सुद्धा ह्या सिच्युएशनमधून गेले आहे. माझंसुद्धा खूप हेअरफॉल व्हायचा आणि खूप वेळानंतर मला एक होम रेमेडी सापडली आणि त्यानंतर पहिल्या यूजनंतरच माझे केस 50% गळायचे थांबले. आणि जसजसं मी रेग्युलरली यूज करत गेली ना तसं आता माझे केस खूप कमी गळतात आणि हेअर ग्रोथ झाली आहे. यू कॅन सी माय बेबी हेअर्स. आणि हेअर ग्रोथ खूप छान झाली आहे, सॉफ्टनेस आला आहे, स्मूथ झालेत, मॅनेजेबल झालेत केस आणि ओव्हरऑलच माझ्या केसांची हेल्थ खूप छान झाली आहे. तर तुम्हाला करायचं काय आहे, सगळ्यात आधी ना हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कारण काय होतं ना, तुम्ही व्हिडिओ स्किप करून बघता आणि फक्त इन्ग्रेडियंट्स बघून जाता आणि तुम्हाला पाहिजे तसा रिझल्ट नाही आला की तुम्हाला वाटतं ही रेमेडी खराब आहे. पण तसं नसतं. प्रत्येक स्टेप ना खूप इम्पॉर्टंट असते आणि त्या सगळ्या स्टेपमुळेच तो रिझल्ट आलेला असतो. आणि तुम्हाला जर 100% रिझल्ट यावा असं वाटत असेल तर प्लीज हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कारण मी तुम्हाला गॅरंटी देते, ह्या व्हिडिओनंतर ना तुम्हाला दुसरा कुठलाच हेअरफॉलसाठीचा व्हिडिओ बघायला नाही लागणार. अँड वेलकम टू आवर चॅनल परम सखी. इथं आम्ही दोघी सख्या मिळून आमच्या सख्यांसाठी म्हणजे तुमच्यासाठी फॅशन, लाईफस्टाईल, आउटफिट्स या सगळ्या विषयांवरती व्हिडिओ घेऊन येत आहोत. तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, कारण इथं प्रत्येक व्हिडिओ तुमच्यासाठी स्पेशल असणार आहे. सो हिट द सबस्क्राईब बटन अँड बी द पार्ट ऑफ परम सखीज. सो ही आहे आजची रेमेडी, जे मी घरीच बनवलेलं आहे आणि सगळ्यांकडे अवेलेबल होतील अशाच गोष्टी यामध्ये आहेत. तर सगळ्यात महत्त्वाचा आणि मेन इन्ग्रेडियंट म्हणजे कांदा, जे की या रेमेडीचा हिरो इन्ग्रेडियंट आहे. कारण कांद्यामध्ये ना भरपूर प्रमाणात सल्फर असतं, ज्यामुळे मुळांना मजबूत व्हायला मदत होते आणि त्यामुळेच हेअरफॉल थांबतो आणि नवीन केससुद्धा वाढायला मदत होते. आणि यामुळे ब्लड फ्लो चांगला होतो आणि जेव्हा मुळांना प्रॉपर नरिशमेंट मिळते ना तेव्हाच केस हेल्दी होत असतात. आता माझ्या केसांना मी 2 कांदे घेतलेत. तुम्ही तुमच्या केसांच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता. आता ह्याला छोट्या किसणीने ना किसून घ्यायचं. तुम्ही त्याला मिक्सरला पण लावू शकता, पण मी किसूनच घेते. आणि पाणी येतं डोळ्यातून, पण ठीक आहे, आता केसांसाठी एवढं सहन करायचं. त्यानंतर किसलेला कांदा सगळा हातामध्ये पकडायचा आणि त्याचा ज्यूस काढायचा, म्हणजे त्याला स्क्वीज करायचं आणि सगळं पाणी एका वाटीमध्ये काढून घ्यायचं. आणि मेक शुअर की तुम्ही फक्त पाणीच घेताय, कांद्याचे पार्टिकल्स नाही आले पाहिजे, नाहीतर ते मग केसांमध्ये अडकतात आणि वॉश करताना निघत नाहीत पटकन. त्यामुळे फक्त कांद्याचं पाणी होईल तेवढं घ्या. आता त्यानंतर ह्या पाण्यामध्ये ॲड करायचं आहे ऑइल. मी इथं आमला ऑइल घेते, तुम्ही कुठलंही घेऊ शकता, साधं कोकोनटसुद्धा चालेल. पण जर तुमच्याकडे एरंड तेल असेल, कॅस्टर ऑइल, तर ते वापरलं तर अजूनच बेस्ट आहे केसांसाठी. पण नसेल तर ठीक आहे, नाही वापरलं तर चालेल, ह्याने सुद्धा हेअरफॉल थांबेलच. त्यानंतर मी यामध्ये ॲड करणार आहे ॲलोवेरा, फ्रेश ॲलोवेरा. मी इथं ॲलोवेरा जेल नाही यूज करत, कारण मला फ्रेश ॲलोवेरा जास्त आवडते जेलपेक्षा. सो मी इथं फ्रेश ॲलोवेराच घेतली. सो त्याचा गर यामध्ये घालून मिक्स करायचं. कारण कांद्यामुळे ना थोडी इरिटेशन होऊ शकते स्कॅल्पला, पण ॲलोवेरामुळे थोडंसं ते काम होतं आणि कूल व्हायला मदत होतं. आणि ज्यावेळी मी पहिल्यांदा कांद्याचा ज्यूस माझ्या केसांना लावला होता ना, त्यावेळी मला ड्रायनेस जाणवला होता, केस खूपच ड्राय झाले होते. त्यानंतर मी ॲलोवेरा यामध्ये यूज करायला लागले आणि त्यामुळे मग माझे केस खूप सॉफ्ट व्हायला लागले आणि शाईनसुद्धा यायला लागले. आणि आता लास्टली मी यामध्ये घातले मेथीदाण्याचं पाणी, जे की मी आदल्या रात्री भिजत ठेवलं होतं. 2 चमचे मेथीदाणे घेतले आणि ते थोड्याशा पाण्यामध्ये भिजत ठेवले. आणि भिजवल्यामुळे ना त्याचे सगळे पोषक घटक असतात ते पाण्यामध्ये उतरतात आणि थोडंसं पाणी मी त्यामध्ये ॲड केलं. आणि हे हेअरफॉलसाठी तर बेस्ट आहेच, पण शिवाय जे स्प्लिट एंड्स होतात ना, फाटे फुटतात, त्यासाठी सुद्धा हे खूप बेस्ट आहे. ते थांबवायला हे मदत करतं. आता हे सगळं मिक्स करूया. तुम्ही हे मिक्सरमधून फिरून घेतलं ना तरी चालेल. मी नाही घेत, कारण मग आई ओरडते, भांडे घाण होते ना. आता अप्लाय करूयात. तर सगळ्यात आधी मी मुळांना लावायला सुरुवात करते. तर बोटावरती थोडंसं तेल घ्यायचं ते आणि सगळ्या स्कॅल्पवरती व्यवस्थित मसाज करायचा. आणि नखांनी मसाज नाही करायचा, बोटांनी करायचा आणि छान मसाज करत सगळीकडे लावून टाकायचा. खूप थंड वाटतं कांद्यामुळे. आणि तुम्ही हे संपूर्ण डोक्याला लावण्याआधी थोडीशी पॅच टेस्ट करा, कारण काहींना ॲलर्जी असते कांद्याची. सो आधी लावून बघा, थोडंसं अमाऊंट घेऊन डोक्याला थोडंसं लावून बघा, काही इरिटेशन होते का, ॲलर्जी होते का. त्यानंतर संपूर्ण डोक्याला लावा. कारण मी तर हे खूप आधीपासून यूज करते आणि मला कधीही कसली ॲलर्जी किंवा इरिटेशन नाही झालं. सो हे सगळ्यांना सूट करतं, पण तरीही आधी एक पॅच टेस्ट कराच. सो आता माझं सगळ्या केसांना लावून झालेलं आहे आणि आता मी याला क्लिप लावून असंच वरती बांधून ठेवणार आहे. आणि साधारणपणे 1 तास तरी हे मी असंच ठेवणार आहे आणि 1 तासानंतर नॉर्मली वॉश करणार आहे. आणि खूप लोक ना काय करतात की रात्रभर हे असंच लावून ठेवतात, पण तसं अजिबात करू नका. कारण कांद्यामुळे ना खूप थंड होतं डोकं आणि खूप सर्दी पण होऊ शकते आणि अजून प्रॉब्लेम पण होऊ शकतात.
त्यामुळे फक्त 1च तास हे डोक्यावरती राहू द्या आणि 1 तास असंच हे डोक्यावरती ठेवून 1 तासानंतर रेग्युलर तुम्ही जो शॅम्पू लावता, कंडिशनर लावता, जे काही स्टेप्स असतील त्या स्टेप्स कंटिन्यू करा आणि व्यवस्थित स्कॅल्पवरती मसाज करा, कारण नंतर ते ऑइलीनेस राहतो. त्यामुळे व्यवस्थित शॅम्पू लावून मसाज करा, ते सगळं निघून जाईल. आणि जर स्कॅल्प मसाजर वापरला तर सगळ्यात बेस्ट, कारण त्यामुळे ना सगळं स्कॅल्प स्वच्छ होतो. पॉल्युशनमुळे सुद्धा जी काही घाण बसलेली असते ती सगळी क्लीन होते. मिशोवरती किंवा ॲमेझॉनवरती 70-80 रुपयाला मिळतो. तो खूप बेस्ट आहे. त्यामुळे ब्लड सर्क्युलेशनसुद्धा वाढतं, त्यामुळे केस हेल्दीसुद्धा राहतात. सो मी लिंक मला सापडली तर मी डिस्क्रिप्शनमध्ये नक्की देईनच. सो 1 तासानंतर मी हेअर वॉश केला आणि आता मी माझ्या ओल्या केसांनाच ना कंगव्याने हलक्या हाताने विंचरणार आहे. आणि खूप फास्ट नाही विंचरायचं, कारण मग केस खूप गळायला लागतात. ओले असताना खूप हलक्या हाताने केस विंचरायचे. आणि जर नाही केस विंचरले आणि असंच वरती बांधून ठेवलं ना तर नंतर वाळल्यानंतर केस खूप फ्रीझी होतात. आणि माझे केस तर कुरळे आहेत, त्यामुळे मला विंचरायलाच लागतं. आणि विंचरून झाल्यानंतर मी कॉटनचा मोठा टी-शर्ट घेतला आणि त्यामध्ये माझे केस बांधून ठेवणार आहे. आणि असंच कॉटनच्या टी-शर्टमध्ये बांधून ठेवलं ना केस कमी तुटतात. थोड्या वेळानंतर पाणी पूर्ण ॲब्सॉर्ब झाल्यानंतर मी हे नॅचरली ड्राय होऊ देणार आहे. तो आता हे आपण बनवलेलं ऑइल आहे ते तुम्ही वीकमधून एकदा लावू शकता आणि 4-5 वेळा लावल्यानंतर ना तुम्हाला बऱ्यापैकी रिझल्ट दिसायला लागेल. आणि पहिल्या वॉशनंतरच तुम्हाला थोडा तरी इफेक्ट जाणवेलच. आणि हे बनवलेलं जे ऑइल आहे ना ते तुम्ही जास्त वेळ स्टोअर करून नाही ठेवू शकत. जर आता थोडंसं उरलं आणि तेच तुम्ही नेक्स्ट टाईम वापरणार असाल तर तसं नका करू, कारण ते लगेच खराब होतं. सो नेक्स्ट टाईम जेव्हा तुम्ही वापराल तेव्हा फ्रेश बनवूनच वापरा. सो ही संपूर्ण प्रोसेस फॉलो करा, तुम्हाला रिझल्ट नक्कीच येईल. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यामुळे खूप खूप थँक्यू. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा. आणि पुढचा व्हिडिओ कुठल्या टॉपिकवरती असायला पाहिजे ते कमेंटमध्ये नक्की सांगा. सो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.